हाय फ्रेंड्स, आता आपण शिकूया हेवी अँड लाईट. HEAVY हेवी. हेवी म्हणजे काय? जड, वजनाने जड. आणि LIGHT लाईट. लाईट म्हणजे काय? हलकं. जसं की इथे वॉटरमेलन आहे. हे काय? वॉटरमेलन. वॉटरमेलन तुम्ही कधी हातात घेतला आहे तर तेव्हा तुम्हाला समजलं असेल की त्याचं वजन खूप जास्त आहे. आणि ॲपल कसं आहे? हलकं आहे, म्हणजे याला म्हणायचं लाईट. आणि हे आहे हेवी, म्हणजे ह्याचं वजन जास्त असतं, आपल्याला ताकद जास्त लागते आणि उचलायला. तसंच याचं वजन हलकं असतं, मग याला ताकद लागत नाही, हे म्हणायचं लाईट. जसं की आता माझ्याकडे हा ग्लू आहे, तर हा हेवी आहे आणि ही पेन्सिल आहे, ही लाईट आहे, तर याला वजन कमी आहे, हे आपण सहज उचलू शकतो, अशी लिहू शकतो. पण हे हेवी आहे. तसंच टिक द हेवियर अँड क्रॉस द लाइटर. जे हेवी आहे त्याला टिक करा, क्रॉस करायचं कुणाला? लाईटला. आता इथे डॉल्फिन आहे आणि इथे फ्रॉग आहे. तर डॉल्फिन हा हेवियर आहे म्हणून त्याला टिक करूया. फ्रॉग लाइटर आहे म्हणून याला आपण क्रॉस करूया. तसंच वॉटरमेलन हेवी आहे, याला टिक करूया. आणि ॲपल हे लाईट म्हणजे लाइटर आहे, त्याला आपण क्रॉस करूया. नेक्स्ट, इथे दोन माऊस बसलेले आहेत. तर या माऊसचं वेट, वजन हेवी आहे म्हणून हा जो सीसॉ आहे तो इकडे या बाजूला झुकलाय, म्हणजे हा हेवी आहे म्हणून याचं आपण टिक करूया. आणि हा लाइटर आहे, याला क्रॉस करूया. तसंच या तुमच्या वजन तागड्यामध्ये जॅगरी ठेवलेली आहे, म्हणजे गूळ ठेवलेला आहे. हा हेवी आहे, हा मोठा आहे म्हणून याला आपण टिक करूया. आणि हा स्मॉल आहे, हा लाइटर आहे, याला आपण क्रॉस करूया. नेक्स्ट काय सांगितलंय? कलर द वन दॅट इज मोर हेवी. आता इथे दोन ड्रॉइंग दिलेले आहेत. इथे एक तुमच्याकडे पिग आहे आणि इथे एक हेन आहे किंवा कॉक आहे. तर याच्यातील हा हेवी आहे, याला आपण कलर करायचा. इथे आपण कलर केलेला आहे, तुम्ही सुद्धा कलर करा. आणि इथे एक बस आहे आणि इथं ऑटो रिक्षा आहे. तर बस ही हेवी आहे म्हणून याला कलर केलेला आहे. तुम्ही तुमच्या बसला कलर करा. ओके, बाय.